सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात अनेक शूरवीर होऊन गेले, पण ज्यांच्या नावाने आजही छाती अभिमानाने फुलून येते ते नाव म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. हा केवळ एक इतिहास नाही, तर एक अशी धगधगती गाथा आहे जी ऐकताना आजही अंगावर काटा येतो. काळ होता 1670चा. कोंढाण्याच्या अभेद्य किल्ल्यावर मुघलांची सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी हा गड जिंकणे अत्यंत आवश्यक होते. अशा वेळी मुलाच्या लग्नाची लगीनघाई बाजूला ठेवून तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याची हाक ऐकली आणि एक अजरामर वाक्य उच्चारले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. रात्रीच्या काळोखात जेव्हा साऱ्या दिशा शांत होत्या, तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी गडाचा तो अतिशय कठीण असा कल्याण दरवाजा गाठला. घोरपडीच्या सहाय्याने तो दुर्गम गड सर केला आणि शत्रूच्या छावणीत जणू मृत्यूस येऊन उभा ठाकला. गडावर भीषण युद्ध सुरू झाले. एका बाजूला तानाजी आणि दुसऱ्या बाजूला उदयभान. तानाजींची ढाल तुटली, पण त्या शूरवीराचे धैर्य मात्र तसूभरही कमी झाले नाही. हाताला उपरणं गुंडाळून त्यांनी शत्रूचा असा खात्मा केला की सह्याद्रीच्या इतिहासात तो थरार कायमचा कोरला गेला. गड तर जिंकला, स्वराज्य पुन्हा मिळवले, पण स्वराज्याचा एक अनमोल सिंह आज कायमचा निखळला होता. जेव्हा महाराजांना तानाजीच्या बलिदानाचे वृत्त समजले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांच्या मुखातून ते ऐतिहासिक शब्द बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. तानाजी मालुसरे यांचे हे बलिदान केवळ एका गडासाठी नव्हते, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी होते. अशा या शूरवीराला माझे कोटी कोटी नमन. तुम्हाला ही गाथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. आपल्या इतिहासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या युगसाक्षी स्वराज्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.